हर हर महादेव. जय श्री भोलेनाथ. ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या या भक्तिमय परिवारामध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि महादेवाच्या नामस्मरणाचा पवित्र काळ आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी हा शिवभक्तांसाठी विशेष मानला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की श्रावण सोमवारची महादेवाची पूजा कशी करावी आणि घरच्या घरी शिवलिंगाचा अभिषेक कसा करावा. शिवमूठ म्हणजे काय आणि नेमकी कोणती शिवमूठ बहावी, कोणता मंत्र म्हणावा, नागपंचमीच्या धार्मिक महत्त्व काय आहे, नागपंचमीला कोणता साधा आणि श्रद्धेनुसार प्रभावी उपाय कोणता करावा, नागदेवतेची सेवा कशी करावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष साप दिसल्याने काय काळजी घ्यावी. तर चला मग भक्तिभावाने सुरुवात करूया. ओम नमः शिवाय. श्रावण सोमवारचं महत्त्व म्हणजे श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. श्रावणातील सोमवारी अनेक भक्त उपवास, शिवपूजन, अभिषेक आणि नामस्मरण करतात. महादेवाच्या पूजेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या खर्चाचे साहित्य, तर मनातली श्रद्धा आणि सात्विक भाव हा फार गरजेचा असतो. म्हणून घरची पद्धतीत साधी असेल तर चिंता करू नका. एक तांबा, स्वच्छ पाणी, बेलपत्र, फुले आणि मनापासून घेतलेलं ओम नमः शिवाय हेही भक्तीचा सुंदर माध्यम आहे. अशीच सेवा करायची आहे. श्रावण सोमवार म्हणजे श्रावण महिन्यात पूजा करण्याची पूर्वी शक्य असल्यास आपण स्वच्छ पाणी, पंचामृतासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर, बेलपत्र, पांढरी किंवा उपलब्ध असलेली सात्विक फुलं, अक्षदा, चंदन, धूप, दीप, नैवेद्य, स्वच्छ वस्त्र, शिवलिंग किंवा महादेवाची प्रतिमा. घरात शिवलिंग असल्यास त्याची पूजा आपल्या घरच्या परंपरेनुसार करायची आहे. अभिषेक करताना पाण्याचा अपव्यय टाळायचा आहे. जास्त पाण्यास करायचं नाही. सर्वात प्रथम सकाळी उठून स्नान करून चांगले स्वच्छ कपडे परिधान करावे. पूजेच्या जागी स्वच्छता करावी. दीप प्रज्वलित करावा. मन शांत आणि काही क्षण डोळे मिटून महादेवाचे स्मरण करावे. त्यानंतर म्हणावे ओम नमः शिवाय. आता शिवलिंगांवर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. पाणी अर्पण करताना आपली प्रार्थना करावी. त्यानंतर आपल्या परंपरेनुसार पंचामृताचा अभिषेक करावा. पंचामृतमध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर याचा वापर करावा. परंपरा असेल मात्र साध्या जलाभिषेकाची श्रद्धेने पूजा सुद्धा केली जाते. पण अभिषेकानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने शिवलिंग स्वच्छ करावा. चंदन अर्पण करावे, बेलपत्र अर्पण करावे, फुले अर्पण करावी, धूप दीप दाखवावा, नैवेद्य अर्पण करावा आणि शेवटी मनापासून म्हणावा ओम नमः शिवाय, हर हर महादेव. शिवलिंगांवरती शिवमूठ कोणती वाहायची आहे, तर आता आपण या श्रावण महिना म्हणजे शिवमुठीसाठी फार अत्यंत गरजेचा असतो आणि प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवमूठ असते. तर आपल्या पहिल्या सोमवारी कोणती शिवमूठ असणार आहे, तर श्रावण सोमवारी शिवमूठ म्हणजे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये श्रावण सोमवारी शिवमूठ वाहण्याची परंपरा आहे. वेगवेगळे प्रदेश आणि कुटुंबा परंपरेनुसार शिवमुठीतील एक धान्यांमध्ये फरक आढळू शकतो. म्हणजे आपल्या घरातील परंपरेनुसार प्राधान्य देतात, तर काही ठिकाणी सोमवारनुसार वेगवेगळ्या धान्याची शिवमूठ अर्पण करण्याची पद्धत आहे. उदाहरणार्थ तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि इतर धान्य. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की शिवमुठाचे महत्त्व केवळ वस्तूमध्ये नसून भक्तिभावात आहे. धान्य म्हणजे स्वच्छ करून थोड्याशा प्रमाणात घ्यावे. शिवलिंगांवर किंवा पूजेच्या ठराविक जागी ते श्रद्धेने अर्पण करावे. तर एक गोष्ट तुम्हाला सांगते की पहिल्या श्रावण सोमवारी तुम्हाला तांदूळ वाहायचे आहे, तर ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणू शकता. शिवमूठ कशी आणि किती वेळा अर्पण करायची आहे, तर आपण आपल्या कुटुंबामध्ये स्थानिक श्रद्धेनुसार हे योग्य पाळावे. हे स्थानिक धार्मिक परंपरा पाळणे योग्य आहे. महादेवाच्या उपासनेसाठी सर्वात सोपा मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय मंत्र हाच महादेवाला अत्यंत प्रिय मंत्र आहे. हा मंत्र श्रद्धेने जपता येतो. तसेच महामृत्युंजय मंत्राचा पाठ
पाठही अनेक भक्त करतात. मंत्र म्हणताना घाई करू नका, मोठ्याने म्हणावे, आवश्यक नाही म्हणून शांत ठेवून उच्चार केस योग्य ठेवावे, श्रद्धेने नामस्मरण करावे. त्यानंतर आहे नागपंचमी. नागपंचमी पण पहिल्याच सोमवारी आलेली आहे, त्यामुळे आपल्याला नागपंचमीची पण तिथे पूजा करायची आहे. मी आधीच्याच व्हिडिओमध्ये नागपंचमीची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, पण इथे थोडक्यात सांगते की नागपंचमी ही श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. महाराष्ट्रात या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे आणि या नागाची आणि मातीची प्रतिमा, चित्र किंवा पाटावर काढलेले नागाची आकृती यांची पूजा करण्याची पद्धतही आहे. नागपंचमी केवळ धार्मिक सण नसून निसर्गातील सापाची महत्त्वाची आठवण करून देणारा दिवस देखील आहे. साप, शेतातील उंदीर, इतर प्राण्यांची संख्या नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे नागदेवतेला निसर्गाची संरक्षणाशी जोडून पाहिले जातात. त्यानंतर आता आपण जाणून घेणार आहोत की नागपंचमीच्या दिवशी घरातील पूजेची जागा आपल्याला नागदेवतेची पूजा मातीची मूर्ती किंवा चित्र ठेवावे. त्यानंतर हळद कुंकू वाहावे, नागदेवतेला दिवा लावावा. नागदेवतेसमोर हात जोडून आपल्या कुटुंबाची सुख शांतीसाठी प्रार्थना करावी. त्यानंतर ओम नागदेवता भ्यो नमः. त्यानंतर महादेवाचं स्मरण करून ओम नमः शिवाय हा मंत्र जपावा. हा मंत्र उपाय कोणतेही निश्चित अर्थ, आरोग्यविषयक इतर हमी देतो असा समजू नका. तो श्रद्धेचा आणि प्रार्थनेचा भाग म्हणूनच स्वीकारावा लागतो. नागाची सेवा करताना हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. नागपंचमीला प्रत्यक्ष साप पकडणे, हाताळणे किंवा त्याला जवळून स्पर्श करणे टाळावे. प्रत्यक्ष सापाला दूध पाजणे ही आवश्यक सेवा नाही. त्याशिवाय आपण सापांना सुरक्षित अधिवास मिळेल अशी निसर्गाची काळजी घ्यावी. घराभोवती कचरा साचू देऊ नका, कारण साप दिसल्यास त्याला त्रास देऊ शकतात. सापाला मारू नका. घरात त्या दिवशी सापाला मारणं सुद्धा तुम्हाला खूप काही भोगावं लागेल. तसं पण सापाला मारू नका, कारण की काल सर्पदोष लागू शकतो. तर घरात साप आल्यास आपल्या स्वतःला पकडण्याचा प्रयत्न न करता स्थानिक प्रशिक्षित सर्पमित्र वन्यजीव बचाव पथकाचा मदत घ्यावा. नागपंचमीच्या दिवशी नागाची मातीची मूर्ती किंवा प्रतिमा पूजने हा सुरक्षित पर्याय आहे. महाराष्ट्रात सांस्कृतिक संदर्भात अशा प्रतिमा पूजेची परंपराही नोंदवली जातात. तर मंडळी, श्रावण सोमवार असो किंवा नागपंचमी, आपल्या पूजेचा खरा अर्थ म्हणजे श्रद्धा, संयम आणि निसर्गाला आदर आणि चांगले आचरण करणारा. तर महादेवाला मोठ्या वस्तूची गरज नाही, मनापासून घेतलेला एक नाव सुद्धा त्यांना खूप गरजेचं आहे. त्यानं ओम नमः शिवाय हे आपल्या भक्तीचे सुंदर प्रतीक आहे. आणि नागपंचमीला नागदेवतेची पूजा करताना प्रत्यक्ष सापांना त्रास न देता त्याच्या अस्तित्वाचा आदर करणे ही देखील खरी सेवा आहे. तर चला, शेवटी सर्वजण मनापासून म्हणूया ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नागदेवताला नमन. सर्वांच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदो ही महादेवाच्या चरणी प्रार्थना आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या कुटुंबातील भक्तांपर्यंत नक्की शेअर करा आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका. आणि श्रावण सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी, शिवमूठ कोणती वाहावी, नागपंचमीला प्रभावी सेवा कोणती करावी, हे इथे मी तुम्हाला सर्व सांगितलेले आहे ही माहिती. तर अशाच प्रकारे तुम्ही पूजा करा. शिवमूठ तांदूळाची वाहा. आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्रावण सोमवारच्याही तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.